वळूयात पुढील बातमीकडे। बीडमध्ये 6 नगरपालिकांसाठी मतदान सुरू झालंय। बीडमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते, तर परळीत मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अंबाजोगाईत नमिता मुंदडांचे सासरे नंदकिशोर मुंदडा मैदानात आहे। बीड, अंबाजोगाई, परळी आणि गेवराईतील लढतीकडे लक्ष लागलेलं आहे। तर केवळ बीड जिल्ह्याचंच नाही तर राज्याचंही या प्रमुख लढतींकडे लक्ष आहे। परळीत बहीण भाऊ मुंडे बहीण भाऊ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। आमिर, अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाणारी परळी त्यासोबतच बीड जिल्ह्यातील इतर नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका आज मतदान होत आहे। काय माहिती मिळते, कसा प्रतिसाद आहे? नक्की जर आपण बघितलं तर परली बीड माजलगाव गेवराई आणि धारूर या ठिकाणी मतदान पार पडणार आहे। सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर रांग लागलेली आहे। बीड म्हणजे विशेष लढत आहे, तर चौरंगी लढत आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, राष्ट्रवादी तुतारी व MIMची लढत आहे। गेवराईत जर आपण बघितलं तर पंडित व पवार यांची प्रतिष्ठान लागलेली आहे। माजलगाव मध्ये सुद्धा तुतारी व घड्याळचीच लढत लागलेली आहे। परलीत जर आपण बघितलं तर बहीण भाऊ एकत्रित लढत आहेत, त्यांची लढाई तर तुतारी सोबत आहे। विशेष म्हणजे अंबाजोगाईची जी लढत आहे त्या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचं चिन्ह व रेणूक होणार नाही। त्यांनी पॅनल तयार केलेले आहेत। नंदकिशोर मुंडा वर्सेस मोदी अशी ते अंबाजोगाईची लढत आहे। विशेष म्हणजे आता आपल्याला लक्ष द्यायचं म्हणजे बीडचे 2 मतदार नगरपालिका निवडणूक जे महत्त्वाचे आहेत, बीड आणि गेवराई, तिकडे टफ फाईट होणार आहे। विशेष म्हणजे गेवराईला जे आहे पंडिताची प्रतिष्ठान आता पवारांसोबत लागलेली, म्हणजे नेमकं आता तिकडे कोण निवडून होतं, मतदान कोणाला पडतंय, मतदान पेटीत मतदान कोणाचं बंद होणार हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। जी आमिर, वेळोवेळी या संदर्भातील अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तपशिलासाठी।